पीसीओडी म्हणजे नेमकं काय, कारणं, लक्षणं आणि संपूर्ण उपचार. आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो आजच्या प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला प्रभावित करतो, तो म्हणजे पीसीओएस किंवा पीसीओडी. हा फक्त एक मासिक पाळीचा त्रास नाही, तर संपूर्ण शरीराच्या हार्मोनल समतोलाशी संबंधित समस्या आहे. शरीरातील प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होतो. त्वचा, केस, मन आणि प्रजनन शक्ती यावरही. अनेक वेळा महिलांना वर्षानुवर्ष पाळी येत नाही, वजन वाढतं आणि त्वचेवर पिंपल्स येतात. पण सगळ्यात वाईट म्हणजे समाजात अजूनही याबद्दल खुलं बोललं जात नाही. या व्हिडिओत आपण पीसीओएस म्हणजे काय, त्याची कारणं काय आहेत, लक्षणं, उपचार, आहार आणि घरगुती उपाय सविस्तर जाणून घेणार आहोत. तुमचं शरीर कसं बोलतं आणि त्याचं ऐकणं किती महत्वाचं आहे हेही समजून घेऊ. शेवटी मी सांगणार आहे काही साधे पण प्रभावी लाईफस्टाईल चेंजेस जे पीसीओएस पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणू शकतात. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या शरीराच्या या गूढ पण महत्वाच्या प्रवासाची. पीसीओएस म्हणजे नेमकं काय? पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. या दोन्हीमध्ये अंडाशयात अनेक लहान सिस्ट तयार होतात, म्हणजे न फुटलेली अंडी. प्रत्येक सिस्ट म्हणजे एक अंड जे योग्य वेळी फुटलं नाही आणि शरीरात साचून राहिलं. यामुळे हार्मोन्सचा समतोल बिघडतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण बदलते. अंडाशयात पुरुष हार्मोन्स म्हणजेच एंड्रोजन वाढतात आणि त्यामुळे पाळी अनियमित होते. ही सिस्ट कॅन्सर सारखी धोकादायक नसते, पण शरीराचा चक्र बिघडवते. अनेक वेळा स्त्रिया समजतात की पाळी बंद झाली म्हणजेच गर्भधारणा शक्य नाही, पण तसे नाही. पीसीओएस योग्य उपचार, व्यायाम आणि आहाराने नियंत्रणात आणता येतो. तो एक आजार नसून शरीराचा वॉर्निंग सिग्नल आहे. शरीर सांगते मला संतुलन हवं आहे. पीसीओएस चे प्रकार, टाइप्स ऑफ पीसीओएस. इन्सुलिन रेजिस्टंट पीसीओएस हा सर्वात सामान्य प्रकार आहे. शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि शरीर जास्त इन्सुलिन तयार करतं. यामुळे अंडाशयात एंड्रोजन हार्मोन वाढतात. परिणाम, पाळी विस्कळीत, वजन वाढ, पिंपल्स आणि वंध्यत्वाची समस्या. हे टाळण्यासाठी साखर, जंक फूड आणि बसून राहण्याची सवय सोडणं गरजेचं आहे. रोजचा चालण्याचा व्यायाम, कमी कार्बोहायड्रेट डाएट उपयुक्त ठरतं. जर हा प्रकार वेळेत ओळखला तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. हा प्रकार प्रामुख्याने जीवनशैलीशी जोडलेला असतो, म्हणून यावर औषधांपेक्षा सवयींचा परिणाम अधिक होतो. संतुलित आहार आणि हलका व्यायाम हा सर्वोत्तम उपाय. इन्फ्लेमेटरी पीसीओएस. या प्रकारात शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन वाढलेली असते. यामुळे हार्मोन उत्पादनावर परिणाम होतो. त्वचेवर लालसरपणा, थकवा आणि डायजेशन कमजोर असतं. अँटी इन्फ्लेमेटरी डाएट जसं की हळद, तुळस आणि अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात. हे पीसीओएस अनेकदा ॲलर्जी, थायरॉइड किंवा इम्युनिटीशी जोडलेले असते. रात्रीची झोप कमी झाल्यास किंवा सतत ताण असल्यास हे वाढतं. योग, ध्यान आणि स्ट्रेस मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. पचन सुधारल्यास हा प्रकार हळूहळू कमी होतो. शरीरातील जळजळ कमी करणे म्हणजेच उपचाराची पहिली पायरी. नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी अन्न, फळं, भाजी, लिंबू पाणी उपयुक्त ठरतात. पिल इंड्युस्ड पीसीओएस. जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे हा प्रकार होतो. औषध थांबवल्यानंतर काही काळ पाळी बंद राहू शकते. शरीराला नैसर्गिक हार्मोन उत्पादन पुन्हा सुरू करायला वेळ लागतो. यात घाबरायचं काहीच कारण नाही. हळूहळू हार्मोनल समतोल परत येतो. या काळात शरीराला पौष्टिक अन्न, झोप आणि विश्रांतीची गरज असते.
गर्भनिरोधक औषधांवर अवलंबून राहू नका. नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्स पुनर्संतुलित करणं शक्य आहे. अश्वगंधा, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पती उपयुक्त ठरतात. यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ॲड्रिनल PCOS हा प्रकार तणावामुळे वाढलेल्या कॉर्टिसोल हार्मोनमुळे होतो. स्ट्रेस वाढला की शरीरात एंड्रोजन वाढतात. ताण, झोपेची कमतरता आणि ओव्हर थिंकिंग हे प्रमुख कारण आहेत. यात पाळी अनियमित, थकवा, केस गळणे आणि चिंता दिसते. ध्यान, योग, म्युझिक आणि प्रकृतीशी संवाद हा सर्वोत्तम उपाय आहे. कॅफीन कमी करावे आणि रात्रीची झोप नीट घ्यावी. हा प्रकार मानसिक शांततेशी थेट जोडलेला आहे. स्ट्रेस कमी झाल्यास हा प्रकार सहज सुधारतो. हार्मोन्स म्हणजे भावना, त्यांना शांततेची गरज असते. मन शांत ठेवावे, शरीर आपोआप बरे होते. PCOS होण्याची कारणं. कॉजेस. PCOS हा केवळ एक आजार नाही तर चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आजच्या स्त्रिया सतत धावपळीत, ताणात आणि असंतुलित आहारात जगत आहेत. जास्त साखर, मैदा, जंक फूड यामुळे इन्सुलिनचं काम बिघडतं. शारीरिक हालचाली कमी झाल्यानं हार्मोन्सचा समतोल बिघडतो. झोपेची कमतरता आणि रात्री उशिरा मोबाईल वापरणं याचा देखील मोठा प्रभाव आहे. शरीरातील चरबी वाढल्यास अंडाशयावर दबाव येतो आणि अंड फुटत नाही. तणावामुळे कॉर्टिसॉल वाढतो आणि पुरुष हार्मोन्स वाढतात. कुटुंबात आई किंवा बहिणीला PCOS असेल तर जेनेटिक रिस्क असते. हार्मोन्स म्हणजे नाजूक रासायनिक संदेश. थोडासा बिघाड झाला तरी चक्र विस्कळीत होतं. म्हणून शरीराला विश्रांती, संतुलित आहार आणि शांत मन हे देणं अत्यावश्यक आहे. PCOS ची लक्षणं, सिम्पटम्स. पहिलं आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अनियमित पाळी. कधी 2 महिने, कधी 3 महिने पाळी न येणे हे PCOSचं महत्वाचं चिन्ह आहे. अनेकांचं वजन अचानक वाढतं, विशेषतः पोटाभोवती. त्वचा ऑइली होते, पिंपल्स वाढतात आणि केस गळायला लागतात. काहींच्या चेहऱ्यावर व हातावर केस वाढतात. याला हर्सुटिझम म्हणतात. कधी कधी मूड स्विंग्स, अँक्झायटी, डिप्रेशन हे सुद्धा जाणवतात. शरीर थकलेलं, सुस्त आणि झोप नीट लागत नाही असं वाटू शकतं. काही महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात कारण अंड फुटत नाही. या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण शरीर संकेत देतंय. लवकर निदान झालं तर हा त्रास पूर्णपणे सुधारता येतो. शरीरातील आतला मेकॅनिझम, हाऊ इट वर्क्स. शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स झालं की पेशी साखर घेत नाहीत. त्यामुळे रक्तात साखर वाढते आणि पॅनक्रियास जास्त इन्सुलिन तयार करतो. ही अतिरिक्त इन्सुलिन अंडाशयाला जास्त एंड्रोजन निर्माण करायला लावते. एंड्रोजन वाढल्यानं अंड फुटत नाही आणि पाळी थांबते. त्वचा ऑइल युक्त होते, पिंपल्स आणि हेअर फॉल वाढतात. त्याचबरोबर मेटाबॉलिझम स्लो होतो आणि वजन वाढतं. हा संपूर्ण चक्र एकमेकांशी जोडलेला आहे. साखर, इन्सुलिन आणि हार्मोन्स. म्हणून फक्त औषधं नव्हे तर पूर्ण लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं असतं. शरीराला नियमित वेळी अन्न, व्यायाम आणि विश्रांती मिळाली तर हे चक्र संतुलित होतं. अर्थातच PCOS हा हार्मोनल मिसकम्युनिकेशनचा परिणाम आहे. PCOSच्या तपासण्या. टेस्ट टू डायग्नोज PCOS. योग्य तपासणी ही पहिली पायरी आहे. पेल्विक अल्ट्रासाउंड केल्यावर अंडाशयात लहान सिस्ट दिसतात. ब्लड टेस्ट मध्ये LH किंवा FSH रेशो महत्वाचा आहे, तो वाढलेला असतो. टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन, थायरॉइड प्रोलॅक्टिन ही पातळी तपासावी. काही वेळा लिपिड प्रोफाइल आणि ब्लड शुगर सुद्धा करतात. हे सर्व रिपोर्ट एकत्र पाहून डॉक्टर योग्य उपचार ठरवतात. तपासण्या घेण्यास घाबरू नका. लवकर ओळख महत्वाची आहे.
प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं असतं, म्हणून उपचार व्यक्तीनुसार बदलतो. अनेक वेळा थायरॉइड आणि व्हिटॅमिन डी कमी असल्यानं ही स्थिती वाढते, म्हणून संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्यावे. उपचार ॲलोपॅथीमध्ये हार्मोनल पिल्स देऊन पाळी नियमित करतात. मेटफॉर्मिन इन्सुलिन कंट्रोल करण्यासाठी वापरतात. गर्भधारणा हवी असेल तर ओव्ह्युलेशन इंड्युसिंग ड्रग्ज दिल्या जातात. पण हे उपचार तात्कालीन आहेत, मूळ कारण दुरुस्त करत नाहीत. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार औषध दिलं जातं. ही पद्धत शरीरातील मूळ हार्मोनल इम्बॅलन्स सुधारते. आयुर्वेदात देखील शतावरी, अशोक, लोध्र उपयुक्त औषधं आहेत. व्यायाम, योग आणि संतुलित आहार हा सर्वात मोठा उपचार आहे. फक्त गोळ्यांवर अवलंबून राहू नका. जीवनशैली बदला. औषधांपेक्षा तुमचा नियम जास्त काम करतं. आहार आणि जीवनशैली बदल. साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ टाळावेत. ताज्या भाज्या, फळं, धान्य व प्रोटीनयुक्त अन्न घ्यावे. गहूऐवजी ज्वारी, नाचणी, राजगिरा वापरावा. दिवसातून पुरेसं पाणी आणि फायबर घ्यावे. सकाळी कोमट पाणी, लिंबू आणि दालचिनी उपयुक्त ठरते. नियमित वेळी भोजन घ्यावे आणि रात्री उशिरा जेवू नये. झोपण्यापूर्वी मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी करावा. दररोज 30 ते 40 मिनिटे योग किंवा ब्रिस्क वॉक करावा. ध्यान केल्याने ताण कमी होतो आणि हार्मोन्स संतुलित राहतात. हळूहळू शरीर स्वतः संतुलन परत आणतं. घरगुती उपाय. होम रेमेडीज. मेथी दाणे भिजवून त्याचं पाणी सकाळी प्यावे. इन्सुलिन कमी करतं. दालचिनी चहा हार्मोन संतुलित ठेवतो आणि साखर नियंत्रित करतो. अळशीचे बी, फ्लॅक्स सीड्स अँड्रोजन कमी करतात. गिलोय आणि तुळस रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. अश्वगंधा तणाव कमी करून हार्मोन्स बॅलन्स करते. आले लिंबू चहा पचन सुधारतो आणि ऊर्जा देतो. दररोज रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. मध आणि लिंबू एकत्र घेतल्याने फॅट मेटाबॉलिझम सुधारतो. हे सर्व घरगुती उपाय नियमित केल्यास हळूहळू परिणाम दिसतात. सातत्य हेच इथलं औषध आहे. गर्भधारणा आणि PCOS. अंड फुटत नसल्यानं गर्भधारणा अवघड होते, पण याचा अर्थ वंध्यत्व नाही. उपचाराने गर्भधारणा शक्य आहे. वजन कमी झालं की ओव्ह्युलेशन सुरू होऊ लागतं. योग, बॅलन्स्ड डाएट, स्ट्रेस कंट्रोल यामुळे फर्टिलिटी वाढते. कधी कधी फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडे सल्ला घ्यावा लागतो. होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधं नैसर्गिक कन्सिव्ह साठी उपयुक्त ठरतात. हार्मोन्स संतुलित झाले की शरीर आपोआप तयार होतं. तणाव कमी ठेवावा. मन शांत असल्यास गर्भधारणा सहज होते. गर्भधारणेपूर्वी डिटॉक्स आहार घ्यावेत. सकारात्मक विचार ही सर्वात महत्वाची औषधं आहेत. मानसिक आरोग्य. PCOS फक्त शरीरावर नव्हे तर मनावर देखील प्रभाव टाकतो. हार्मोनल इम्बॅलन्समुळे मूड स्विंग्स होतात. अनावश्यक चिंता, राग, उदासीनता वाढते. समाजातील दबाव, तू लग्नानंतर गर्भवती होशील का, हे आणखी ताण वाढवतं. मनाशी सांगा, मी ठीक आहे. माझं शरीर बदलत आहे, पण मी त्याला समजून घेते. ध्यान, लेखन, म्युझिक थेरपी हे उपयुक्त आहेत. आपल्या भावना दाबू नका, बोलून दाखवा. ताण कमी झाला की हार्मोन्स संतुलनात येतात. शरीर आणि मन दोन्ही शांत ठेवावे. PCOS वर लढताना स्वतःवर प्रेम करणं महत्वाचं आहे. PCOS किंवा PCOD साठी उपयुक्त होमिओपॅथिक औषधं. पल्सेटिला नायग्रिकन्स. पाळी उशिरा येणे, कमी येणे, ॲक्ने आणि भावनिक बदल असतील तर ही रेमेडी यूज केली जाते. सेपिया ऑफिशिनालिस. थकवा,
मूड स्विंग्स, पिगमेंटेशन, इनफर्टिलिटीसाठी यूज केली जाते. लॅकेसिस म्युटस, राईट साइड ओव्हॅरियन सिस्ट, गरम वाटणे, इरिटेबिलिटीसाठी. ॲपिस मेलिफिका, ओव्हॅरियन सूज, दुखणे, ब्लोटिंग साठी यूज केली जाते. कल्केरिया कार्बोनिका, वजन वाढलेले, थकवा, पाळी उशिरा येणे यासाठी यूज आहे. फुजा ऑक्सिडेंटॅलिस, मल्टिपल सिस्ट, ऑइली स्किन, हेअर फॉल, फेशियल हेअर साठी उपयुक्त आहे. रोज व्यायाम, योगा, सूर्यनमस्कार करावे. साखर, मैदा, डेअरी आणि ऑइली फूड टाळावे. मेडिटेशन आणि झोपेवर लक्ष द्यावे. औषधं नेहमी तज्ञ होमिओपॅथच्या सल्ल्याने घ्यावे. PCOS हा आजार नसून शरीराचा इशारा आहे. तो सांगतो, थांब थोडं, तुझं जीवन संतुलित कर. आहार, व्यायाम, झोप आणि मनशांती हीच 4 औषधं आहेत. लवकर सुरुवात केल्यास शरीर पूर्णपणे सुधारू शकतं. नियमित पाळी येणं, त्वचा स्वच्छ होणं, वजन कमी होणं हे सर्व संभव आहे. औषधांपेक्षा आपलं स्वतःवरचं प्रेम अधिक महत्वाचं. प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या शरीराचा आवाज ऐकायला शिकावं. शरीर कधीही आपल्या विरुद्ध काम करत नाही, ते आपल्याशी संवाद साधतं. आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आरोग्य हा सजावट नव्हे, ती स्वतःची जबाबदारी आहे. आपलं आरोग्य आपली जबाबदारी. आरोग्य, सौंदर्य आणि स्त्री आरोग्याविषयी नियमित व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.